2021ला आलो त्यावेळी नवीन होतो. जसं की नवीन बाहेर राहिल्या राहू वाटत नाही कोणाला, तसंच मी पण होतो. 1-2 महिने राहिलो, टाईमपास केला अभ्यास पण एक मन लावून असं काही केला नाही. तिथून घरी गेलो, राहायची इच्छा नसल्यामुळे. तिथून नंतर समजलं घरी गेल्यावर की एकदा बाहेर घरातून पडलं की घरी गेल्यावर किंमत भेटत नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही बाहेर राहिलाय, जर कायमचं घरी जायचं म्हटलं की 1 महिनाभर गोड बोलतील आणि घरातले पण असेच कुत्र्यासारखी किंमत द्यायला चालू करतील. मग नंतर अजून 6 महिन्यांनी समजलं की इथं तर काय नाही होणार. परत अजून घरून सोडून बारामतीमध्ये परत आलो. MIDC सूर्यनगरीत राहायला होतो तिथल्या अकॅडमीत. तिथून मग मागच्या वेळी 18,500 जी भरती निघाली होती त्यात फर्स्ट भरती होती. पहिल्या भरतीत फॉर्म भरला, त्यावेळेस मन लावून अभ्यास पण केला, ग्राउंडही चांगलं केलं. पण त्यावेळेस किडनी स्टोन होता. किडनी स्टोन असल्यामुळे, आजार असल्यामुळे एवढं मन लावून ग्राउंड पण नाही झालं. डाएट नीट प्रॉपर घेता येत नव्हता आणि स्टोनचा थोडं दुर्लक्ष केल्यामुळे तो जास्त साईज वाढली, त्याची जास्त साईज वाढली. मग ते म्हणावं असं ग्राउंडही नीट झालं नाही. मग आधीच हार मानली, कारण रोज त्रास व्हायचा. ग्राउंड रोज करायचो, रोज त्रास व्हायचा, रोज उलट्या वगैरे होणं चालू होतं. डॉक्टरने सांगितलं होतं लवकर ऑपरेशन कर, नाहीतर किडनीला वगैरे काहीतरी होईल जा. मग तरी पण नाही करत, होय नाही करत ग्राउंड दिलं. ग्राउंडला 30च मार्क पडले. स्पोर्टमॅन होतो. स्पोर्टमॅन असल्यामुळं की 30 मार्काला कोणतंही आरक्षण असलं तरी होणार नाही, हे कॉन्फिडन्स झालं की आपण भरतीच होत नाही. जसं की चांगले मार्क गेलं कॉन्फिडन्स येतो की आपण भरती होईल, तसं कमी मार्क आल्यावर पण असा कॉन्फिडन्स की होणारच नाही. मग तिथून घरी गेलो, निवांत राहिलो की होणार नाही, 2-3 महिने निवांत सुट्ट्या वगैरे घ्यावं म्हटलं. मग घरी गेलो आणि नंतर अचानक की असं समजलं की 30वर काटावर क्वालिफाय झालोय मी. काटावर क्वालिफाय झालो. तिथून अजून ऑन दी स्पॉट जाऊन पेपरला बसलो. पेपरला 70 मार्क आले, टोटल 100 झाले. 104चं मेरिट लागलं, 4 मार्काने वेटिंगला पडलो. मग त्यावेळेस असा अनुभव आला की कितीही कमी मार्क पडले तर स्पर्धा पूर्ण कंप्लीट करायची असते. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मध्ये कुठं थांबायचं नाही, हे समजून आलं त्यावेळेस. मग परत 2 महिन्यानंतर मी माझं ऑपरेशन क्लिअर करून घेतलं. सगळे क्लिअर केले. 1-2-3 महिने घरचा डाएट वगैरे प्रॉपर नीट घेतला. तिथून परत वेळापुरे इथं बारामतीत आलो. जानेवारीमध्ये 2024च्या जानेवारीमध्ये मी आलो. तिथून 1-1.5 महिने मी सेल्फच केलं. MIDC एरियात होतो, कारण डायरेक्ट सरांकडे आलो. ऑपरेशन झालं तर सर तर रगडा घेणार, अजून इंजुरी वाढू नये म्हणून सेल्फ केलं. थोडे सेल्फ केलं. तिथून सरांकडे आलो. थोडे इंजुरी वगैरे होत होत्या, कुठं तर क्रॅम्प येणे वगैरे, कारण भरपूर दिवसातून प्रॅक्टिस चालू होती. तिथून परत अजून आहे असं मन लावून करत राहिलो. फक्त ह्यावेळेस एक अनुभव आलता की स्पर्धा ही पूर्ण करायची आपल्याला, काही हो दे. ग्राउंड 25चं जरी पडलं तरी जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि ग्राउंड वगैरे मन लावून केलं, पण थोडंसं ऑपरेशन झाल्यामुळे थोडं विकनेस होताच अंगात. तरी पण ज्यावेळेस भरती चालू झाली, शेवटपर्यंत पूर्ण ग्राउंड मन लावून करत आलो, अभ्यासही करत आलो. त्यात उमेश रुपनर सरांनी सांगितलं होतं की तू स्पोर्टमॅन आहे, स्पोर्टमॅन असल्यामुळे तुला चान्सेस आहेत बऱ्यापैकी. मग एक लक्षात आलं की आहे ग्राउंडला 5 मार्काने आपलं कमी लागणार आहे मेरिट, पण सर्वसाधारण एवढी रिटर्न आपण मारू शकतो, आपला अभ्यास चांगला आहे. मग तिथून मस्तपैकी ग्राउंडला गेलो मन लावून. ग्राउंडला थोडीशी भीती होतेच की आपल्याला ग्राउंड होतंय का नाही. ग्राउंडला कॉन्स्टेबल पहिला चालक झालं, चालकला 40 स्कोर आला. नंतर कॉन्स्टेबलचं झालं, कॉन्स्टेबलला 36 स्कोर आला. मग असे काही जास्त आले नव्हते, पण स्पोर्टमन असल्यावर काटावर कुठं तर बसेल अशी अपेक्षा होती. मग परत काटावर मेरिट लागलं. मेरिट लागल्यावर समजलं की कॉन्स्टेबलचं 34 लागले, मला 36 आहे. चालकचं पण 38 लागले, मला 40 आहे. 2-2 मार्कांनी मला लीड होतं. पण आता रिटर्नवर एक होतं की आपण रिटर्नला चांगला स्कोअर टाकायचा. मुंबई म्हणली की सगळ्यांना भीती असती की पेपर अवघड निघेल, आणि मला असा विश्वास होता की पेपर हा अवघडच निघाव, कारण अभ्यास आपला चांगला आहे. अभ्यास चांगला असल्यामुळे पेपर हा अवघड निघेल तेवढा आपला फायदा आहे. आणि पहिला चालकचा पेपर होता 11-12 तारखेला झाला. त्या 11-12 तारखेला पहिला चालकच्या पेपरला बसलो. सुरुवातीला गणित होते, गणित बघितले, वरून पेपर भेटला. पेपर पहिला सोपा वाटला, पण जसे जसे गणित माझे संपले तसे GK थोडं टफ होतं. थोडेसे मन लावून अभ्यास केला. उमेश सरांनी पण सांगितलं होतं की ऑप्शन कट करत जायचे, की एक आपल्याला एक माहिती आहे की हे 2 तर नसतील, 2-2 मध्ये आपण कट करत उत्तर काढायचे बरोबर. मग चालकचाही दिला. चालकचा तसा अवघडच गेला होता, पण सगळ्यांनाच अवघड गेला होता, त्यामुळे काही वाटलं नाही. आणि ज्यावेळी चालकचा पेपर मी संध्या आन्सर केला, चेक केला, त्यावेळेस माझा स्कोअर चांगला होता, म्हणजे एक 90 मला स्कोअर आला होता रिटर्नमध्ये चालकचा. मग तेव्हा अजून कॉन्फिडन्स वाढला. कॉन्स्टेबल दुसऱ्या दिवशी पेपर होता, कॉन्स्टेबलचाही पेपर दिला, त्यालाही 90 स्कोअर आला. चांगलं झालं, दोन्हीकडे मला रिटर्नला चांगले मार्क आल्यामुळे इकडं चालकची 130 टोटल झाली, कॉन्स्टेबलची 125 झाली. आणि आमचं मेरिट ही कॉन्स्टेबल NTC कास्टचं स्पोर्टमॅनचं होतं, ते 123 लागले.
आणि कॉन्स्टेबल चालकचं पण 123 लागले, पण चालकला मला ओपनमधून सिलेक्शन आहे आणि कास्टचं कॉन्स्टेबलमधून माझं सिलेक्शन आहे. मग ह्याच्यावरून एवढं समजलं की जे सरांचं ऐकलं तिथं प्रॉपर फायदा झाला. आणि तिथं बारामती जे MIDC सूर्यनगरीत राहिलो की शेवटच्या टप्प्यात सरांचं थोडंसं कॉन्टॅक्ट होता की हे करू का ते करू, चालकचं नंतर चालकचं कुठले क्वेश्चन करू, करंट अफेअर कोणते करू. सर बोलायचे एवढे काही टप नाही पोलीस भरती सोपीच आहे, फक्त अभ्यास जास्त टपमध्ये नाही जायचा, वरवरचं एकदम परफेक्ट करायचं, मग हळूहळू टप क्वेश्चन करत जायचे. मग उमेश सरांचं जसं जसं सांगितलेलं करत गेलो तसं खूप भारी वाटलं. आणि त्यातल्या त्या सह्याद्रीचा ठोकळा सरांनी एक सांगितलं कोणतं एक पुस्तक परफेक्ट करा. जर तुमचं एक पुस्तक जर परफेक्ट असेल तर तुम्ही कसाही पेपर आला, अवघड येऊ दे सोपं येऊ दे, काही जरी झालं, सोपं आलं तर 90, 92, 96 पण जातं स्कोर. पण जर अवघड आला तर कमीत कमी 85, 80 तर येतील एका पुस्तक जर कोणतं जर परफेक्ट असेल तर. मग ते मी सरांचं ऐकून मी सह्याद्रीचा ठोकळा म्हणजे मी एकच पुस्तक करायचो, सह्याद्रीचा ठोकळा, त्याच्याविषयी मी दुसरं कोणतं करत नव्हतो. सह्याद्री ठोकळा एक मी परफेक्ट करून टाकला एकदम. म्हणजे असं कोणताही प्रश्न कधीही विचारला ना, कोणी येऊ द्या, असं नाही की आता तुमच्यापैकी कोणी जरी तुम्हाला विचारलं असलं त्यावेळी, आता काही नसेल बरं काय एवढं, पण त्यावेळी जर विचारलं असतं मी जे अभ्यास करत होतो तर माझं परफेक्ट होतं, असं कोणतं नव्हतं. सह्याद्री ठोकळा एकदम परफेक्ट केला. नंतर गणितासाठीही फास्ट ट्रॅकचं पुस्तक यूज करत होतो. मग दिवसातून असे हे 2-3च पुस्तक, त्याच्याविषयी मी दुसरे पुस्तक कोणते वाचतच नव्हतो. आणि फक्त तेच रोज तेच करायचो, त्याच्याविषयी अभ्यासही दुसरा केला नाही. आणि संध्याकाळचं तेवढं करंट अफेअर घ्यायचो रात्रीचं, कारण मला वाटायचं की दिवसभर जो अभ्यास करतोय तो मी अभ्यास करतोयच, पण रात्रीचं सगळं झाले, दिवसाचं टेन्शन मिटले, रोजचा तर अभ्यास झालाय, रात्री काय तर नवीन शिकाव, जरी टाइमपास झाला रात्रीचं तरी दिवसभर अभ्यास झाले असतो, म्हणून फ्री माइंडने अभ्यास होतो. आणि त्यातल्या त्यात काही मुलं असे करतात की रात्र जागून अभ्यास करतात, झोप नीट परफेक्ट घेत नाहीत, त्यामुळे दिवसभर असे पेंगत एकदम सिरियस होऊन अभ्यास नीट लक्ष लागत नाही. त्यामुळे ते एक डोक्यातून काढून टाका, तुमची झोप व्यवस्थित घ्या, अभ्यास रोजच्या रोज लावा. रोज आता नाही म्हणलं भरती नाही तर कमी कमी 4 तास जरी करत असला, असं का नाही 7 आणि 8 तासही करावं, 4 तास करा, पण रोज डिसिप्लिन मिळा, रोजच्या रोज अभ्यास करत राहा, रोज ग्राउंडला हजर राहा. तुम्हाला एका दिवसात तर काही रिझल्ट येणार नाही, तुम्ही जर रोज करत राहिला तर एक ना एक दिवस नक्की येणार आहे, हे कन्फर्म आहे. त्यामुळं जे आता करताय ते चांगलीच गोष्ट आहे. पुढची भरती लवकरच निघेल, मार्च-एप्रिलमध्ये काय तर चालू आहे, सर आत्ताच बोलले. मग ती भरती निघली तर तुम्हाला चान्सेस आहे, फक्त घरी वगैरे जाऊ नका, सण वार असा काही नसतो. मी इथून माझ्या भावाच्या लग्नाला सुद्धा 1 दिवस आधी गेलो, फक्त आता डिसेंबरमध्ये लग्न होतं, ते पण जाणार नव्हतं, जायची इच्छाही नव्हती, पण घरचे बोले ये म्हणून 1 दिवस आधी गेलो, दुसऱ्या दिवशी लग्न झालं, तिसऱ्या दिवशी रिटर्न. इतकं केलं, कोणत्या सणला गेलो नाही, वारला गेलो नाही. घरचे बोलायचे की तू येत नाही, तुला कोण किंमत देणार नाही, काय नाही. मी त्यावेळी घरच्याला बोललो फक्त 1 महिना थांबा, माझी एक्झाम होऊ द्या, जे आता मी कोणाला फोन करत नाही, पण बाकीचे मला स्वतःहून त्यावेळेस फोन करतील. आणि ज्यावेळेस माझा निकाल लागला ना, सगळ्यांचे फोन येते, ते आत्तासुद्धा येतात. आता गावाकडे अजूनही बोलवते, तो सत्कार आहे, मी तिथं वेटिंगला ठेवतोय, सरपंच असो कोणी असो, थांबा सरांना भेटून येतो मगच येतो. नंतर हळू तुम्हाला जे मनात आहे, आत्ता माणसं बऱ्याच जणांचं असतं की मी माणसं कमवलीत, माणसं कमवायचे नसते. तुमची इमेज जेव्हा बनेल ना, माणसं स्वतःहून तुमच्या जवळ येतात. तुमची इमेज नसेल ना, तुम्ही कुठं तर कामाला जात असाल वगैरे, असं किरकोळ गोष्टी गवंड्याच्या हाताखाली वगैरे चालला, तुम्ही कितीही माणसं कमवा जावा, तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. तुमची जर रिअल इमेज जेव्हा बनेल ना, स्वतःहून माणसं तुमच्या जवळ येणार. मग ते कितीही मोठा असो, सरपंच असो गावचा, नाहीतर कोणतं अधिकारी असो, काही स्वतःहून जवळ येतील. तुम्हाला 4 माणसात गेले तर किंमत देतील. आज मी माझ्या वडिलांसोबत पाहुण्यात वगैरे फिरलो, एक वेगळी इमेज असते, एक स्वतःला प्राऊड फील होतं की हां, वडील हे बोलतात की खरंच माझ्या मुलाने करून दाखवलं, खूप मस्त वाटतं त्यावेळेस. तसं तुम्हालाही तसं होईल. उलट तुम्हाला तर इथं एकाच ठिकाणी, सूर्यनगरीत असं एका ठिकाणी नाही, मेसला वेगळीकडे जावा, अभ्यास करा वेगळीकडे जावा, लेक्चरला वेगळीकडे, आणि सकाळी नाश्ता तर कधी काही नाश्त्याला सुद्धा जायला नको वाटतं, कारण डाएट वगैरे असतो. इथं तर सगळं तुम्हाला नाश्ता भेटतो, सगळं चांगली गोष्ट आहे. आणि मंथली एकदाच भरतात, तिथं थोडा पैशाचा पण चिंगूसपणा करण्यात दुर्लक्ष होतं आपलं. तसं काय दुर्लक्ष करू नये, एका ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत. तिथं जिम वगैरे आता सर बोलले चालू केलेत, मग करा. नागटे सर, अक्षय सर वगैरे तुम्हाला सपोर्ट करायला आहेत, त्यांचा आदर्श घेऊन उमेश सराला वगैरे काय अडचण आली तर विचारलं तरी उमेश सर तुम्हाला सांगतात. तर पुढच्या भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही उद्या येऊन इथं माझ्या ठिकाणी बोलावं अशी इच्छा आहे. धन्यवाद.